आमचे ते भगवान श्री चक्रधर स्वामी म्हणजे 1194मध्ये तिथे येऊन गेले, म्हणजे महाराष्ट्र पूर्ण भ्रमण करून आहे ना, महाराष्ट्र पूर्ण भ्रमण करून कुठे आले, इकडे महाराष्ट्र पूर्ण भ्रमण करून आलेले आहे एका ठिकाणी, म्हणजे बेलापूरवरून उदासीनता स्वीकारून रुद्रपूरहून श्रीप्रभूला भेटून कुठं आले ते या ठिकाणी येऊन गेले. इथं आल्यानंतर मग ते इथं आल्यानंतर 2 व्यापारी भेटले त्यांना गंगातीरीचे. त्या महादेवचा एक भाचा सोबत होता, उज्जैन आले होते कापड व्यापारी. त्यांना मग या ठिकाणी आल्यानंतर त्याची भेट झाली इथे या पाळामध्ये. त्या चांगदेव आपल्या महादेवचा भाचा जे होता चांगदेव भट, ते काय म्हणतात, बाबा आपण या ठिकाणी आपण थांबूया आणि या ठिकाणी मुक्काम करूया. मग त्यांनी ते स्वीकारले स्वामींनी. या ठिकाणी स्वामी रात्रभर मुक्काम झालेला आहे, म्हणजे दुपारी आलेले स्वामी. दुपारचं त्यांनी मग इथं मुक्काम केलेलं आहे. संध्याकाळी त्यांना मग आपल्याला भोजन बनवलं. त्यांच्याकडे बसण्याकडे काय होतं स्वामी, त्यांच्याकडे कापड होतं, कापड म्हणजे व्यापारी, कापडाचे व्यापारी कापड. त्यांना आसन रचलं, आसनावरती स्वामींना विराजमान झाले स्वामी आणि त्यांना स्वयंपाक झाल्यानंतर भोजन केलं. भोजन केल्यानंतर मग स्वामी त्याच्यानंतर विळा झाला, गुळा झाला स्वामींचा. नंतर स्वामी त्या ठिकाणी झोपत आहे, म्हणजे रात्री एवढे आराम करत आहे, विश्रांती, आणि ती झोपलेली आहे. भोजन झाल्यानंतर सकाळी उठून त्यांना जात होतं महाराष्ट्राकडे व्यापाऱ्यांना, आणि स्वामींना जातो उज्जैनला. तर उज्जैनला गेलेल्या इथून जातात स्वामी. म्हणून स्वामींना म्हणतात की बाबा तुमच्यासोबत काही भक्तमंडळी दिसत नाही, जे विलापूरला होती, भूमेग्रामला, पटणला जी भक्तमंडळी होती तुमच्यासोबत दिसत नाही. बाबा म्हणा का नाही, आम्ही त्यांना मागे ठेवून आलो म्हणतात. त्यांना काय निरोप द्यावा, त्यांना सांगा की स्वामी गेलेले आहे, स्वामीच्या विवेकात तुम्ही जिवंत आहात कसे, असं त्यांना निरोप द्या म्हणे. इथे व्यापारी गेले, स्वामी उज्जैनला गेलेले आहे. उज्जैनला काही वास्तव झालं स्वामींचं, लीळा केलेली आहे स्वामींना. काही भास्कर बोरीकर जेलमध्ये होते, त्यांनाही सोडलं. त्याची जो सोबती होती त्यांनाही सोडलं स्वामींना. काही वास्तव करून आम्ही राम गाठून दिशावलोकन करून स्वामी उत्तरेकडे गेले म्हणतात. म्हणजे पुन्हा पाण्याने डोळ्यानं उत्तरेकडे गेले म्हणून फक्त बेलापूरला असताना स्वामी म्हणत होते भक्तजनांना की आता आम्ही उत्तरपंथी जाणार आहे. नागदेवचार्याला सगळे जे मंडळी होती त्यांना म्हणत होते, नागदेवचार्याला म्हणत होते तुम्हाला धर्म सांभाळावा लागेल असं म्हणत होते. अशी लीळा स्वामींची आलेली आहे या ठिकाणी. एक दिवस एक रात्र मुक्काम झाला स्वामी. सकाळी गेले स्वामी. मग आता आमचे बैग्राम आहे ना, श्री चक्रधर स्वामी की जय.